पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे मी तुमच्यासाठी करत नाहीये। खरं तर ही शेवटची अंघोळ घालण्याची सुद्धा तुमची लायकी नाहीये। तुमच्यामुळे आयुष्यातला पहिला मृत्यू मी बघितला आणि आज तुम्ही मेलात। एक वर्तुळ पूर्ण झालं। कदाचित चुकीचं असेल, पण मला एक वेगळं समाधान मिळतंय आज। माझ्या मनातला हा राग द्वेष जो इतकी वर्ष मला आतल्या आत जाळतोय, तो एकदाचा तुमच्या चितेवर जाळून टाकायचा आहे मला। तुमच्या चितेचा धूर पाहिल्यावरच कदाचित मी मोकळा श्वास घेऊ शकेन। नाना, परत सांगतोय, हे मी तुमच्यासाठी करत नाहीये। हे सगळं मी माझ्या मुलीसाठी, शरूसाठी करतोय। तुम्हाला माहिती की तुमच्या पुढे माझे हात कधीच जोडले जाणार नाहीत। अनंता, अनंता, किती वाईट मुलगा आहेस रे तू। आपल्या बापाशी असं कोणी वागतं का रे? आणि तू मेलाय रे, कसं वागतोयस त्याच्याशी? पण काय म्हणा अनंता, तुझा बाप साला होताच हरामखोर। मीच बनवला होता त्याला तसा। त्याच्या शरीराचा ताबा मिळवून इच्छा माझी असायची, पण त्याचं शरीर सगळं करायचं। सगळं। मी उठ म्हटलं की उठायचा, बस म्हटलं की बसायचा। मी अनंता, तुला ज्या ज्या गोष्टीचा राग येतो त्या सगळ्या गोष्टी तुझा बाप करायचा। त्याला कराव्याच लागायच्या त्या गोष्टी। दे शिव्या त्याला, दे। वागलाच होता तो वाईट।
सरण हे सरता सरतच नाही. आधमुऱ्या जीवाला निघायची घाई. सरणासाठी लाकडं, मडक, तिरडी सगळं लागलच ना. अशोक भाऊ, जरा पुढची व्यवस्था करा की. नाही नाही, कोणाला हौस आली मारायची? नाहीतर काय. नाही नाही, त्या गावातला कोण पण काय पण या म्हाताऱ्यासाठी करणार नाही. हौदे साठवली काय कोणाला? हे करणार काय कोण? कोण काय करणार नाहीये. मी बघतो. शर्वरी कुठे? शर्वरी कुठे आहे? सरणाची लाकडं जंगलात. शरूबाई पण जंगलात. शर्वरी, शर्वरी, शर्वरी. शर्वरी, शर्वरी, काय झालंय तुला? का वागतेस असं? न सांगता कुठे चाललीस तू? बाबा, ते लोक लाकडं आणायला नाही म्हणाले, म्हणून मला वाटलं मीच आणावीत. आणि माझ्या आजोबांसाठी मी एवढं तर करायलाच हवं ना. काय डोकं ठिकाणावर आहे का तुझं? लाकडं काय सहज मिळतात का कुठे? एका माणसाला जाळण्यासाठी किती लाकडं लागतात माहितीये का तुला? आणि कशी तोडणार होतीस तू? कुऱ्हाड नाही, काही नाही. चल घरी, मी लाकडांची व्यवस्था करायला सांगितली. चल. तू चिडतो कायस? मग तू का अशी वागतेस? सॉरी. चल. बाबा, माझा स्कार्फ कुठे आहे? देहाचं मरण देहाला सरण इवलुसा देह त्याले मरणाचं बेव देहाला सरण देहाचं मरण देहाला सरण देहाचं मरण. शेवटचं पाया पडून घ्या. सॉरी आजोबा, खूप उशीर झाला मला यायला. ज्या दिवशी मला कळलं तुम्ही आहात, त्याच दिवशी तुम्ही निघूनही गेलात. तुम्ही का गेलात आम्हाला सोडून? माझे फ्रेंड जेव्हा त्यांच्या आजोळी जायचे त्याबद्दल सांगायचे, ते मला नेहमी वाटायचं, आपल्याला का नाही येत आजी आजोबा? आपण का नाही जाऊ शकत त्यांच्या घरी? मला तुमच्याकडून खूप लाड करून घ्यायचे होते आजोबा. खूप गोष्टी ऐकायच्या होत्या तुमच्याकडून.
पण सगळं सुरू होण्याआधीच संपलं. मी काही नाही करू शकले तुमच्यासाठी. आय विश सगळं पहिल्यापासून सुरू करता आलं असतं. तुम्ही हवे होतात आजोबा, हवे होतात तुम्ही. जीर्ण झालेलं शरीर आता मातीत मिसळणार. माती होणार या नानाच्या देहाची. कंटाळाच आला होता मला त्याच्या देहाचा. अरे पुरुषाचा देह कसा हवा, रांगडा, मर्दानी. बाईला मिठीत घेतलं तर बाई विरघळली पाहिजे क्षणार्धात, असा देह हवा. पण हा नाना तरुणपणी बरा होता, पण गेली 10 वर्ष याच्याने साधी उठ बसही होईना. घसमट करून ठेवली होती यानं माझी. अरे कशाला करता अंत्यसंस्कार याच्या देहावर? कोल्ह्या कुत्र्यांना खाऊ घालत तीच लायकी आहे या देहाची. पण माझा पुढचा जन्म खरं तर पुढचा देह अगदी माझ्या मनासारखा आहे. एकदाचा काय तो तुमचा अंत्यविधी संपवून टाका, मग सुरू होईल माझा यज्ञविधी. नरहर पंता, नरहरा, देह सुटला पण मोह नाही सुटला. खांदा द्यायला लोक लागतील. शेवटचं कार्य आहे, दोघे तरी या. पुण्याचं काम असतं ते. म्हाताऱ्याला चितेची काय गरज? त्याला वाड्यासकट जाळून टाका. हा, हे सुद्धा पुण्याचंच काम होईल. अरे बघताय का, पेटून टाका वाडा, पेटून टाका. वाडा इथे राहिलाच नाही पाहिजे, राहिलाच नाही पाहिजे. अरे हे पण पुण्याचंच काम होईल. स्टॉप इट. तुम्ही ऐकणार आहात का माझं? नाही बाबा, हे शांत होतो बाबा. पेटून टाका हा वाडा, बघताय का? स्टॉप इट, स्टॉप इट, स्टॉप इट. अरे डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? थांबा, काय करताय तुम्ही? फेकून द्या त्या मशाली. डोकं फिरलंय का तुमचं? आपण आजोबांना आत घेऊन जायचं का? मी सांगतोय ते ऐका. फेकून द्या त्या मशाली. मी पाया पडते तुमच्या, असं नका करू. वाडा इथे राहिलाच नाही पाहिजे, राहिलाच नाही पाहिजे.
अरे पेटून टाका. मी पाया पडते तुमच्या. सोडू नका. नका करू असं. थांबायचं नाही. बघताय काय मशाली फेका. यांचं ऐकू नका. पेटून टाका. हॅलो हॅलो साहेब, अहो इथे जमाव हिंसक झाला. चंद्रविलास हो. प्लीज प्लीज थँक्यू. विलक्षण अनुभव. तोच खरा माझा साथीदार, साक्षीदार. नरहर पंत नव्या देहाची मजा काही औरच. चला चला, नव्या प्रवासाची तयारी करायला हवी. त्या कुचकामी नानाच्या जागी वर्णी लागणार त्याच्या मुलाची. नाटक तेच, भूमिकाही तेच, रंगमंचही तोच, फक्त बदलणार कलाकार. चंद्रविलासच्या इतिहासातली ही पहिलीच घटना असेल की एकच भूमिका बाप आणि लेक साकारणार. कलाकार कितीही बदलले तरी तालीम मास्तर मात्र मीच. कुणी यायचं कुणी जायचं
हे या नरहरनं ठरवायचं. (1802) साली मीच, 1913 साली मीच, 1986 साली नानाचं शरीर मीच, आणि आता 2023 साली सुद्धा सर्वत्र मी आणि मीच. दशकांमागून दशके सरली, शरीरांमागून शरीरे झिजली, तरी वासना नाही जिरली. काळालाही पुरून उरला तो हा नरहरी, नरहरी, नरहरी.